मन मंदिरा गजर भक्तीचा. काय तुम्ही पंढरीची वारी करता, निर्गुणाची करता का सगुणाची करता? सगुण परमात्म्याची वारी करता. अजून पुढे जरा जाऊन सांगतो, सगुण निर्गुण ज्याच्या ठिकाणी एकरूप झाले त्या विठ्ठलाची वारी करता. काय म्हटलं मी? सगुण निर्गुण ज्याच्या ठिकाणी एकरूप झालंय अशा विठ्ठलाची वारी करता. म्हणून तो आम्हाला आनंद आहे. आता चुकून कोण येऊन माझ्या शेजारी बसला, कुठे बिघडलं? काय माझं सिंहासन घेतलं का त्यांनी? बरं सिंहासन दिलं तर तुम्ही समोर बसाल का? बरं दिलं, प्रवचन कर म्हटलं, जमलं तर ठीक आहे. म्हणून कोणी कोणाची जागा घेऊ शकत नाही. माझं बोलणं कळलं का? अगदी सोन्याच्या सिंहासनावर उंदीर जरी जाऊन बसला तरी तो काही राजा होत नाही. आणि राजा कुठेही जाऊन बसला ना तरी तो सिंहासन तयार करतो. कळलं का तुम्हाला? आमचे कोल्हापूरचे राजे होते ना, शाहू महाराज. अहो ते काय सिंहासनावर बसायचे का? अहो कुठेही त्या पार होता त्या पारावर येऊन बसायचे. गोंड टाकायचे आणि त्याच्यावर बसायचे. भव्य देह होता, ते पागोटं बिगोटंसुद्धा अगदी काय व्यवस्थित बांधलेलं नसायचं. त्या असे केस बीसमध्ये अंगा साधा सातारा बिजरा. अहो तिथे सगळं व्यासपीठ तयार व्हायचं, सिंहासन तिथे तयार व्हायचं, माणसं त्यांच्यासमोर तिथे बसायची, तिथे काहीतरी अडचणी मांडायच्या. राजा जिथे बसेल तिथे सिंहासन तयार होतं. सिंहासनावर बसेल तो राजा नाही. ती काय त्याची शोभा आहे, शोभा आहे. आज यांनी एवढं सोनं लावून गणपती तिथे सजवला आहे. म्हणजे सोनं लावलं म्हणून दगडूशेठचा श्रेष्ठ आहे का? नाही. लोकांनी पैसे टाकले, सोनं दान केलं, किलोने दान केलं, बरोबर आहे. मग त्यांनी त्याचा सदुपयोग करून सगळं सुंदर सजवलं. गणपती अतिशय सुंदर दिसू लागला. आनंद वाटला लोकांना. जिथे तिथे सौंदर्य असताना तिथे बरंच दिसतं. पुजवणी देव पाहिजे. काय म्हणतात ज्ञानोबा? देव कसा पाहावा? पुजून पाहावा. आंघोळ केलेला टावेल नेसलेला माणूस बरा दिसत नाही. म्हणून त्यासमोर जाऊ नये. काय साहेब बाहेर थांब ना, कळत नाही का मी कपडे करतोय? मग साहेब रुबाबशीर केव्हा? कपडे बिपडे काढून टाय. या बरोबर आहे ना. पुजोनी देव पाहिजे. पुढचा आहे का? पेरोनी शेता जाईजे. उघडं शेत बरं दिसत नाही, पण पेरलेलं हिरवगार शेत काय सुंदर दिसतं, बघायला बरं वाटतं. तसं या ठिकाणी. आणि जेव्हा नारदाने पेरणी केली सगुण भक्तीची, मग त्या भागवताला रंग आला. कथा सुंदर सुरू झाली. आणि मग इथे म्हणतायत 18 पुराणी चहुवेदी जाण साई शास्त्र कारण. 18ही पुराणे शेवटी हरीलाच गातात. त्याच्याशिवाय त्याला दुसरा पर्याय नाही. हरीशिवाय पर्याय नाही. कितीही सांगितलं तरी हरीशिवाय पर्याय नाही. नामस्मरण कितीही पद्धतीने केलं तरी राम आलाच पाहिजे, कृष्ण आलाच पाहिजे, हरी आलाच पाहिजे. म्हणण्याची पद्धत भिन्न. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे आला, राम आला, कृष्ण आला. म्हणण्याची पद्धत. आम्ही आपलं सोपं राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी आलं ना. या 3मध्ये सगळे आले. रमयंती राम आला, कर्मरूपाने प्रसन्न पावणारा कृष्ण आला, आणि दोन्ही ऐक्य ज्या ठिकाणी पावतात तो हरी आला. पण हरीमध्ये वाद नसतात, वाद नाही म्हणून हरिपाठ. वाद नाही. हरी म्हणजे एकच हरी, एक हरी आत्मा, एक हरी आत्मा. म्हणून महाराज म्हणाले मंथुनी नवनेता तैसे घे अनंता. जरा पुढे जाऊ. मंथुनी नवनेता तैसे घे अनंता. मंथन म्हणजे काय? आता पुन्हा सांगायची पळी आली. पुणेकर म्हणते एवढे काय मी अज्ञानी आहोत का? मी तुम्हाला कुठे म्हटलं अज्ञानी? पण रवी घरात आहे का शिल्लक ती बघा.
नाही का? रवी घरात शिल्लक आहे का नाही ती बघा. मिक्सर आहेत पण रवी नाही. आणि मग ताक असं ते घ्यायचं आणि मग किंवा असं 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 काय हे? नाही, ही प्रक्रिया काय? दूध घुसळत नाही, ताक घुसळतात. बरोबर आहे ना? त्याचा भाग असा आहे, ताकाच्या प्रत्येक कणाकणामध्ये लोणी आहे. ताकाच्या प्रत्येक कणाकणामध्ये लोणी आहे. तसं कणाकणामध्ये ईश्वर आहे, पण तो मंथन केल्याशिवाय एकत्र येत नाही. कळलं का? मंथन मग हाताने करायचं, पुन्हा मध्ये आणायचं. काय मग इतकं ती बाई घुसळते, मग असं लोणी काढून टाकते, असं लोणी काढून. आणि जेव्हा घुसळून घुसळून काही शिल्लक राहणार नाही तेव्हा पोरांना प्यायला द्यायचं. नाही ते खेड्यापाड्यामध्ये जास्ती म्हशी असेल तर गोरगरीबाला वाटून टाकायचं ताक. पण काय काढलं त्यातलं? मंथुनी नवनीता, कण ना कण गोळा होतो. तसा हारीमध्ये सर्व शास्त्र, वेद, पुराण यांचा कण ना कण आहे. लोणी आहे, ते गोळा आहे. ताकात सगळं एवढं लोणी आहे, पण ते कण 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 पसरलेले आहेत. तसं वेदामध्ये, शास्त्रामध्ये, पुराणामध्ये पसरलेले आहेत. आणि हरिपाठामध्ये ते कण एकत्र केले ज्ञानोबरायाने. एकत्र केले. पुराणात काय आहे, शास्त्रात काय आहे एवढं नाही तुम्हाला वाचता येतं, नका वाचू. संस्कृतमध्ये आहे, नाही जमेल. पण एवढं जरी म्हटलं ना, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, सर्व शास्त्र, वेद, पुराण तुम्हाला आलं. कारण सार तेच आहे, घुसळलेलं आहे. मोठी मजा असायची ती. काय पूर्वीच्या बायका, ते तुम्हाला कल्पना असेल, तुमची आई वगैरे, आणि त्या बायकांच्या लुगड्याची सुद्धा वास यायचा बट कांबट. कारण ते असं घुसळताना ते अंगावर उठाय. आता काय आहे, काय ते काय ॲप्रिन बिप्रिन लावून करतो ते काय. पूर्वीच्या बायका काय ते गळ्याला लावून खाली पट्टीने इकडे बांधलेलं मग ते करून असं असं बिसं काही नाही. आता उभं राहायचं तरी ते तोडतात, कारण ते इथे घाण होतं म्हणून तोडतात. तसं त्या पुढच्या बायकांना माहितीच नव्हतं. आलं का लक्षात? काही आलं तर असंच करायचं चोळीला. हँकरचिप, रुमाल कोटचा असं केलं म्हणजे झालं. कारण हे बघा, आता हे हातात लोणी आहे, आता सगळं भरलेलं, मग पुसायचं तर कसं? घाम तर आलाय. मग कोणाला काही वाटत नव्हतं, सगळे एका ओळीतले. काय पण ते बसताना असं ते अंगावर उडायचंच. आमच्या घरात ते रोजच होतं, त्यामुळे ते आम्हाला माहिती. आणि आमची आजी ते करायची. अशोकराव आमच्या आजीच्या लुगड्याला त्या आंबट ताकाचा वास यायचाच. मग आम्ही त्याला बाप्पाही म्हणायचो, अगं काय ते लुगड्याचा वास येतोय, बदलते. जरा सोफिस्टिकेटेड घर असल्या कारणाने जरा महाराजांच्याकडे मंडळी, पण बदलते. पण तो वास आल्याशिवाय राहायचा. पण घुसळलं तर वास येईल ना. आता तुमच्यात वासच नाही कशाचा. बाजारातून रबडं कसं मिळतंय दह्याचं, आणि मस्का कसा मिळतोय, आणि तो लावत बसायचा. अरे मस्का लावणं म्हटलं मी तुला, असं काय रे करतो गोखले. मग ते पावाला मस्का, माणसांना मस्का, सगळ्याला मस्का. आलं का लक्षात? हेच आलं, ह्याच्यापेक्षा दुसरं काय आलं? म्हणून लोणी कोणत्याही बाईला काढता येत. पुढचं मी म्हणत नाही. एखादी उठून माझा हात धरला खाली म्हणजे मी काढते बाई, आणि पुन्हा पुढे काय म्हणा, येते की नाही माझ्या घरी, चला. नसती भानगड नको, तुला येतं, सगळ्यांना इथलं येतं, चला भानगड संपून टाक. कशाला पाहिजे भानगड? मोठा अवघड आहे. म्हणून एक लक्षात घ्या, मंथन केल्याशिवाय जसं लोणी निघत नाही, तसं या सर्वांचं मंथन केल्याशिवाय हारी निघत नाही. आणि मग जो लोणाचा गोळा आहे, आणि कृष्ण भगवंताला तेच आवडतं.
कृष्ण भगवंताला काय आवडतं? लोण्याचा गोळा. हां, तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा गे, आळ घेता शारंग धरा गे, तुम्ही ठाईच्या ओढाळा गे, गोकुळच्या नारी. लोण्याचा गोळा तुम्ही खायचं आणि माझ्या पोरावर आड घेता, माझ्या पोरावर आड घेता. माझं म्हणणं कळलं का? हां, म्हणून लोण्याचा धंदा फार मोठा बरं का. गोकुळच्या गवळणी लोणी घेऊन विकायला जायच्या. कृष्ण म्हणाला अजिबात जायचं नाही. आपली पोरं उपाशी ठेवून मथुरेच्या पोरांना का पुष्ट करताय? त्याच्याशी लढायचं असेल तर आपल्या पोरांना खायला घाला लोणी. पुढची काळजी करू नका, सगळं मी आलोय त्याच्याकरताच. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, आणि प्रवेश भितरी केला देवे. हां, जी चिंता होती ती गोकुळामध्ये भगवंतानी प्रवेश केल्याबरोबर सगळी चिंता मिटली. कारण नवनीत हातात आलं. नवनीत आली हाता आता रीते ताक कोण घुसळी. दुसरी ओवी काय? नवनीत आली हाता आता कोण उगीच ताक घुसळत बसेल? अगं काय घुसळते? सगळं काढलंय मी त्याच्यातून. हां, मग ते रवीला लागलेलं काढायचं, अमकं काढायचं. मग तितक्यात पोरं जवळ यायची. मग गोळा काढल्यावर मग ते रवीच्यात मध्ये अडकलेलं असेल ना, मग त्या पोरांच्या जीवेला लागायचं. माझ्यासमोर ते सगळं चित्र आहे, मी त्याच्यातून गेलेलो आहे ना. काय मग ते लोणीच्या गोळ्या असे खायचे आवडीने. काही काही टायमाला त्याचे दूध चांगलं असेल तर वास यायचा, काही काही टायमाला त्या लोण्याला वाससुद्धा यायचा बरं का. पण महाराजांना रोज लोण्याचा गोळा असायचा बरं का ताटात, आणि तो गोळा आमच्या वाटणीला यायचा बरं का. आता इथे प्रवचनात बसल्यावर खोटं सांगू नये. एरवी काही खोटं बोलायचं काही मला गरजच पडत नाही. सरळ स्वभाव असल्या कारणाने सरळ ठोक. बरं वाटलं तरी ठीक आहे, न वाटलं तरी ठीक आहे, ते ठोक. काही काही टायमाला त्या लोण्याला वास यायचा. बाबा अहो जाऊ म्हणायचे ते आरे तुरे करून, बाबा राव इकडे या. आणि तो ते वास यायचा. आम्ही असं कारण तेच ठोकून. मग आमची आजी म्हणायची बाबा काय करतोस? अगं मामा नीट काढलं का नाही? वास कसाच येतोय? वास येतोय होय तुला? वास येतोय हो तुला? पशाराम. नवनीत शब्दाचा दुसरा अर्थ सांगू का? नित्य नूतन प्रकाटे प्राणे प्रकट. नवनीत नवनीत नित्य नव. नित्य नव. लोणी नित्य नव. तसं नामस्मरण नित्य नव. आणि रोज नामस्मरण हरिपाठ केला म्हणजे घुसळता, आणि घुसळल्यानंतर रोज हरीचं दर्शन होतं. त्याच्याकरता हरिपाठ म्हणावा. हरिपाठ म्हणजे काय? म्हणणं म्हणजे काय? मंथन. मंथन मंथन. किती सुंदर शब्द आहे हे लक्षात ठेवा. सगळ्या ताकातले कण असे जोडून येतात, एकत्र येतात, एकत्र येतात. तसं विश्वव्यापक परमात्मा आहे. पण हरिपाठ म्हटल्यानंतर सर्व हरी एकत्र येतात. मग सगळं हरिरूप दिसू लागतं. काय दिसू लागतं? सर्वांच्या ठिकाणी आपल्याला हरी म्हणजे सर्व हरीसारखे दिसत नाहीत, सर्वात हरी दिसतो. सर्व हरीसारखे दिसते तर घोटाळाच ना. सगळ्याला चार हात, मग काय म्हणायचं? कसं काय व्हायचं? गोंधळच होईल ना. हे तुम्हाला कथा माहिती आहे की नाही? नामदेवरायाच्या घरी दिवाळीला देव गेले. दिवाळीला देव गेले. गेल्यानंतर मग जरा नामदेवरायाच्या घरचं वातावरण मोकळं असतं. चेष्टा मस्करी करायला सुद्धा बायकोची वातावरण मोकळं लागतं. आणि देवाला मोकळं वातावरण म्हणजे नामस्मरण. नामदेवाचं घर. आले दिवाळीला. मग ते पाडव्याला आले. पाडव्याला बायकोचा मान असतो, मग तिने ओवाळायचं असतं. मग आता सुरुवात पहिली आईसाहेबापासून देवाला ओवाळायची. नामा चल बोलो आईसाहेबाला बोलो. देवळात माणसाची लाईन लागली. तिकडे ना आपलं तुझ्याकडे बसलो आहे आम्ही, चकल्या खात बसलो आहे, काय शेव खात बसलो आहे, चिवडा खात बसलो आहे, कंजा खात बसलो आहे. आटपाट. आणि नामाच्या घरचा सगळ्यात फराळ उत्तम. माझं म्हणणं कळलं का? नामाच्या माध्यमातून जे जे प्रगट होईल ते उत्तमच असतं. काय हळूच म्हणायचं, नामा ह्याला येत नाही बरं का.
आईसाहेबांनी काय म्हणायचं माहिती आहे का, तुम्ही मला करूनच दिलं नाही, यायच्या अगोदर तुमच्या घरात हा आचारी भरपूर, मला संधी दिली तर करीन, अजून बघा मी करते की नाही. बरं राहू दे. माणसं मला नावं ठेवतील, अनंत कोट ब्रह्मांड नायकाची बायकोन कंजा करत बसली ना. मग आईसाहेब चला म्हणले, आरती घेऊन चला. मग सोन्याचं ताट, पंचारती अशी घेऊन आईसाहेब नटलेल्या, दिवाळीचा पाडवा, हिरवा गाढ पैठणी नेसलेली सुंदर, असं कुंकू बिंकू. काय आता रुक्मिणी कोणासारखी दिसते म्हणून सांगू, त्याला काही प्रमाण आहे काय माझ्याकडे. रुक्मिणीसारखीच, नथ काय, पाचूची नथ काय, अमकं काय, थाट काय, बांगड्या काय आहे, थाट सगळे लाख 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 लाख. आणि आले आणि बघू लागले आपले कुठे बसलेत. दिवाळीचा सण असल्या कारणाने देवाला वाटलं जरा आज बायकोची टिंगल करावी. हे प्रत्येकाला वाटलंच पाहिजे बरं का, तरच संसार सुखाचा आहे. नसेल तर आजपासून सुरुवात करा. त्याशिवाय मजा नसते हो. जरा बायकोची खोड काढायला शिकलं पाहिजे, थोडंसं बोललं पाहिजे, जरा टिंगल टवाळी तिची केली पाहिजे. भाजी कशी झाली आहे म्हणले, तुझ्या आजची कधी चांगली झाली का असं म्हणावंच. चांगली झाली असली तरी तुझ्या आजचं कधी चांगलं, अहो चांगली झाली की नाही तेवढा विनोद. मन मंदिरा गजर भक्तीचा.